परवानगीच्या आड काळ्या मातीची तस्करी. हेळंब सर्वे नंबर 57 व्यतिरिक्त गाळ टाकल्यास परवाना रद्द. मांजरा नदी लुटीमागे अभियंता अमरसिंह मास्टर माइंड. लातूर जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मांजरा नदी पात्रात सुरू असलेली अवैध माती उत्खनन करीत असल्याने भीषण स्वरूप धारण केलं असून या संपूर्ण प्रकरणाचे मास्टर माइंड पाटबंधारा विभागाचे कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील यांचे संगनमत असल्याची जनतेतून चर्चा आहे. देवणी तालुक्यातील हेळंब येथे दररोज सुमारे 50 हायवा, निलंगा तालुक्यातील शिरोळ, वांजरवाडा येथे 25 हायवा, सेंद निलंगा 50 हायवा, हलकी शिरूळ अनंतपाळ तब्बल 65 हायवा गाड्यांमध्ये पोकलॅन व जेसीबीच्या साहाय्याने मांजरा नदीतून दिवस व रात्र खुलेआम मांजरा नदीतील अवैध माती उपसा करून हायवा गाड्यांमध्ये ओव्हरलोड वाहतूक करून काळ्या मातीची विक्री केली जात आहे. या माती तस्करीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शेतीचे नुकसान आणि शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत असताना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील यांनी मात्र मौन बाळगले आहे. मांजरा नदीवरील बेकायदेशीर काळी माती उत्खनन करून विक्री करणाऱ्या माफियांवर व ज्या हायवा वाहनांमध्ये माती घेऊन जात आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून वाहने जप्त करावीत, अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीनं 20 मे 2026 पासून बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिल्याची बातमी कायदा लाईव्ह यूट्यूब चॅनलवर 1 मे 2026 व्हिडिओ पुराव्यासह बातमी प्रकाशित झाल्यानंतर लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील यांनी मांजरा नदीवर जिथे जिथे अवैध माती उपसा होत आहे त्या माती तस्करांना भेटून असे सांगितलं की ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांनी गाळ उपसाबाबत अर्ज करा, आम्ही परवानगी देतो, बाकी तुम्ही हप्त्याचे दर वाढवा आणि बिनधास्त अवैध माती उपसा करा, आम्ही वरिष्ठांना सांभाळतो, मला वरिष्ठांना पैसे जास्तीचे द्यावे लागते, जर कोणी तक्रार केल्यास आम्ही त्यांना सांगू की आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे आम्ही अवैध काळी मातीचा उपसा रोखू शकत नाही, असा कथित गुप्त संदेश माती माफियांना देण्यात आल्याची चर्चा माती तस्करांच्या गटामध्ये सुरू आहे. या चर्चेमुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. कार्यकारी अभियंता माती माफियांशी संगनमत करून व आर्थिक देवाणघेवाण करून दिनांक 4 मे 2026 रोजीच्या अर्जानुसार देवणी तालुक्यातील हेळंब येथील सर्वे नंबर 137/4 मधील धनेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या संपादित क्षेत्रातील गाळ उपसा करण्याच्या परवानगीनुसार गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे सर्वे नंबर 57 मधील खरवडून गेलेले शेतजमिनीमध्ये गाळ टाकल्यास परवानगी दिली. सदर गाळ कोठून काढण्याचे व कोणत्या सर्वे नंबरमध्ये गाळ टाकायचे यासोबत नकाशाच्या वरील ठिकाणहून दिनांक 13/5/2026 ते दिनांक 23/5/2026 या कालावधीतील एकूण 1000 घनमीटर उपसा करीत अटी व नियम घालून मान्यता देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात नदीपात्रात पाणी असल्याने गाळ उपसा शक्य नसतानाही परवानाधारकांकडून अधिग्रहण शासकीय जमिनीतून बेकायदेशीर काळी माती उपसा करून तिची खुलेआम विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे मंजुरीमध्ये नमूद केलेल्या अटी व नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असतानाही कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील यांनी कोणतीही कारवाई न केल्याने संशय अधिक गडद झाला आहे. नियमानुसार उपसा केलेल्या गाळाची माहिती उपविभागीय कार्यालय व कार्यकारी अभियंता कार्यालयाला देणं बंधनकारक आहे. तसेच गाळ फक्त अर्जात नमूद सर्वे नंबर 57 मधील शेतजमिनीत टाकण्याची अट आहे. व्यापारी वापर अथवा विक्री आढळल्यास मंजुरी रद्द करून दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात नदीपासून 50 किलोमीटर परिसरातील गावामध्ये तसेच वीटभट्ट्यांसाठी काळी मातीची विक्री खुलेआमपणे परवानाधारक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. गाळ उपसा करण्यासाठी जिल्हास्तरीय पर्यावरण समितीची मंजुरी आवश्यक असताना ती परवानगी घेतली नसल्याचे संशय व्यक्त करण्यात येत आहेत. गाळ उपसा मोफत असताना प्रत्यक्षात अधिग्रहित जमिनीतून मोठ्या प्रमाणावर काळी माती काढून व्यावसायिक विक्री केली जात असल्याने शासनाची फसवणूक आहे. ETS मोजणीची मागणी. नदीत प्रत्यक्षात पाणी असल्याने गाळ उपसा करण्यासाठी येत नसल्याने इतरत्र अवैध उत्खनन करण्यात येत आहे. त्यामुळे ETS मोजणी करून प्रत्यक्ष उत्खनन, वाहतूक व भरलेली चलने यांचा ताळमेळ तपासण्यात यावा.
तसेच जादा उत्खनन झाल्यास महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी होत आहे. या संपूर्ण प्रकरणात कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील यांनी माती माफियांशी संगनमत करून आर्थिक देवाणघेवाण केल्याची नागरिकातून चर्चा आहे. दिलेली परवानगी रद्द करावी, अवैध उत्खनन बंद करावे, तसेच माती वाहतूक करणारी वाहने जप्त करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 20 मे 2026 पासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिले आहे.